मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आलाय, काय पाठीमागे भावना? बघा, त्याच्यामध्ये भावना एकच आहे की या ठिकाणी जे परप्रांतीय लोक आहेत त्या ठिकाणी मराठीचा मान सन्मान कसा करायचा, त्याच्यामध्ये आदर कदर कसा असायला पाहिजे, या हेतूने हा क्लासेस चालू केलेला आहे. तुम्ही बघा, अनेक दिवसापासून मराठी माणसाबद्दल द्वेष निर्माण करण्याचं जे काही नेते मंडळी करत आहेत, काही नेते मंडळी त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत आहेत, तर त्यांना एक चपराक म्हणून हे आम्ही क्लासेस चालू केले. फक्त आम्ही मारत नाहीत, आम्ही शिकवतो पण. आज तुमच्याकडे जे महिला येतील, वयस्कर महिला असतील, आजी आली तर त्याला आजी बोला, माई बोला, काकी बोला, भाऊ बोला, बंधू बोला, असे आम्ही क्लासेस घेतो आहे. म्हणजे मधलं म्हणजे मराठी, म्हणजे महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, ही जी भारतीय आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे हे जपण्याचं काम आहे, शिकवण्याचं काम आम्ही करतो आहे. फक्त मारत नाही. आमचा अपमान केला तर आम्ही तुम्हाला तसं उत्तर देऊ, पण आता ह्या लोकांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की आम्हाला शिकायची आहे. आणि ह्या पुढे बघाल तुम्ही प्रत्येक क्लास दीपेश गावंड साहेबांनी आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला क्लासेस द्या, आम्हाला या ठिकाणी शिकवण्याचं, कारण या एरियामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय राहतात, तर त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि यानंतर पण फार मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेस सुरू राहतील, हे तुमच्या माध्यमातून. एक दिवशी आहे की ह्याच्या पुढेही चालू राहतील? प्रत्येक दिवशी आठवड्यातून 3 दिवस घ्यायचं आमचं प्लॅनिंग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आणि त्यांचं असं मत आहे की साहेब थोडा उशिरा घ्या, जेणेकरून आमचा कामधंदा असतो, आम्ही कामधंदा सुटल्यावर आम्ही करू. तर आम्ही त्यांच्याबद्दल विचार करून कधी घेता येईल, दुपारच्या टायमाला घेता येईल का संध्याकाळी किंवा रात्री उशिरा, असं पण आम्ही विचार करतो आहे. आणि ते आम्ही प्लॅनिंग करतो आहे. आम्ही दीपेश गावंड साहेब आम्ही सगळं बसून कधी करतं, कारण जेणेकरून यांची पण शाळा आहे, शाळा संपल्यानंतर घेता येईल का, कसं घेता येईल का, त्या विषयावर आपण. सर, आता बघा, आपण जे बघतोय आता हे सगळं बघितलं बघा, भाषा ही कसं आहे, दोन लोकांना, व्यक्तींना एकत्र जोडण्याचं साधन आहे. संवाद हा महत्त्वाचा असतो. आपण कुठल्याही क्षेत्रात कुठं जात असणार तर दुसऱ्या व्यक्तीकडे आपण एखादा संवाद साधतो, आपण कसं बोलतोय त्याप्रमाणे त्यांचा रिप्लाय येत असतो. म्हणून आपण बाहेर कुठेही गेलो तर तिथलं जर आपलं वातावरण जोडून घेतलं नाही तर त्यामुळे आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणून संवाद हा अगदी त्या भाषेत झाला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पण साऊथला जर कधी कुठे गेलो आणि तिथं मी माझी भाषा बोलतोय, त्यांची भाषा मी अवगत केलीच नाही, तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. एवढ्या अडचणी म्हणजे आपले त्यांचे संवाद न झाले, त्यांची भाषा न आल्यामुळे आपल्याला फार अडचणी निर्माण होतात. म्हणून तिथली भाषा शिकवणं गरजेचं आहे. मराठी शिकवताना अनुभव काय? येस, मराठी शिकवताना बघा, आता मी या ठिकाणी बघतोय त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता दिसते. तुम्ही एक थोडासा कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला तर तुम्हाला वाटतं की किती प्रसन्नता आहे. म्हणजे स्वयं. आणि त्यांनी मला असं सांगितलं बऱ्याच लोकांनी की सर, आम्हाला अजून बऱ्याचशा लोकांना यायचं आहे भाषा शिकण्यासाठी, आणि ह्या लोकांना येण्यासाठी एवढी स्फूर्त आहे. त्यांना मी समजून सांगितलं की तुम्हाला, त्यांना वाक्य दाखवलं मी त्यांना. बघा, त्यांना हे साधं उदाहरण दिलं त्यांना मी. बबन मगन पेढा घे किंवा बबन, एक उदाहरण देतो फक्त मी. हे अशी छोटे छोटे वाक्य ही त्याच लोकांनी मला वाचून दाखवली. म्हणजे बघा, त्यांच्यामध्ये प्रयत्न आहे, सगळं अतिशय उत्कृष्टपणे प्रयत्न करत आहेत आणि समजण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बघा, साधन संवाद दोन व्यक्तीने एकत्र, पण मी हे करणारच नाही हे असं नाहीये. आता तुम्हाला सांगतो, एखादा झोपलेला व्यक्ती असेल त्याला उठवणं कठीण आहे. झोपलेला व्यक्ती जो सहज उठू शकतो, पण ज्याने झोपेचं जर सोंगच घेतलं असेल तर त्याला मात्र उठवणं कठीण असतं. म्हणून मी हे करणारच नाही असं नाही. केल्याने, प्रयत्न केला तर सगळं होतं. केल्याने होत राहे रे, आधी केलीची पाहिजे. आणि चुकलं असतं तरी काय हरकत नाही ना, चुकण्यातूनच माणूस शिकत असतो. म्हणे ही अपयश जरी आलं असेल तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून आधी शिकणं गरजेचं आहे. चुकीचं का असेल पण शिकण्याचा प्रयत्न करणं. मराठी वर्ग भरवण्यात एकच कारण होता. गेल्या त्या काही दिवसात जो मराठी लोकांचा जो आपला मोर्चा झाला, त्यात बहुसंख्य त्या मारवाडी किंवा अमराठी लोकांनी अशी मागणी केली की आम्हाला तुम्ही शिकवा, मारता कशाला, शिकवत नाही, बोलत नाही, आम्हाला शिकवा. तर जेणेकरून आता त्यांनी जी मागणी केली त्याला आम्ही प्रतिसाद केला आहे. राणे साहेबांनी सुचवलं की आपण असं काहीतरी करायला पाहिजे. आणि भरपूर लोकांची हे सुद्धा होतं, मागणी सुद्धा, ते आपण असं काहीतरी करूया. त्या कारणाने आम्ही सुचवलं आणि ठाकरे मराठी शिकवणी अशी शिकवणी सुरू झालेली आहे आपल्याकडे प्रेमालक्ष्मी विद्यालयामध्ये. आणि अनेक ठिकाणी अशा आपण असतील आपल्या आउटलेट्स, तिथे आपण शिकवायचा प्रयत्न करू आणि उत्तम दर्जाचे मराठी शिक्षक आपण तिथे उपलब्ध करून देऊ, जेणेकरून जे अमराठी लोक आता कंप्लेंट करतात त्यांना कंप्लेंट करायचा चांस है कि मौका मिलना चाहिए. कमाना खाना यहाँ पे, तो भाषा के लिए जो मगजमारी हो रहा है, लोगों को भी अनकम्फर्टेबल हो रहा है, सीखेंगे तो अच्छा है, कुछ समझेंगे, भाषा समझेंगे, अच्छा है. बहुत सारा का हेल्प होगा मराठी भाषा से, क्योंकि यहाँ हर काम मराठी में होता है ना, तो भाषा सीखना अनिवार्य है. भाषा सीखना भी चाहिए. मराठी भाषा कोई हार्ड है नहीं. आप मराठी भाषा सीखोगे तो समझो हिंदी सीख रहे हो, संस्कृत सीख रहे हो. मराठी भाषा तो संस्कृत का प्राण है.
तो सीखने में क्या, आप मराठी नहीं संस्कृत सीख रहे हो। मेरा भाईंदर में जो बाकी के लोग हैं जिनको मराठी सीखना है उनको क्या बताना? सीखना चाहिए उनको, जो नहीं बोलते नहीं सीखना चाहिए उनको सीखना चाहिए, क्योंकि वो 10 करोड़ 15 करोड़ का दुकान चला रहे हैं और मराठी का विरोध कर रहे हैं, तो बहुत गंदी काम कर रहे हैं। अगर 4 लोग उनके पास जा रहे हैं और उनको बात करने का भी लूर नहीं है तो फिर उनको महाराष्ट्र में रहने का भी हक नहीं है। मैं खुद बिहार के रहने वाला हूँ सर, और मुझे मराठी से इतना सम्मान मिलता है, इतना प्यार मिलता है कि मैं क्या बोलूँ। मुझे बिहारी कहने में भी सच में मराठी, कुछ दिन में मैं खुद को मराठी बोलने लगूंगा। मुझे मराठी से प्यार है। मैं महाराष्ट्र में हर एक फील्ड में मराठी लोग का मराठी में काम होता है, तो मराठी बोलने में दिक्कत क्या हो रही है? मेरा नाम नासिर कुरैशी है। मराठी सीखने क्या बोलेंगे इसमें? मैं मराठी सीखने आया हूँ। मैं अपना स्काई महिंदर में काम करता हूँ। मैं मराठी मुझे सीखने के लिए यहाँ बुलाया है, तो मैं आया आज से दिल से सीखने के लिए यहाँ। मैं चाहता हूँ कि सब लोग सीखे मराठी, लेकिन सब प्यार से, किसके पास जोर जबरदस्ती ना करे, इसको बुलाए प्यार से, बोले भाई मराठी सीखना चाहिए, महाराष्ट्र में आपको रहना है तो मराठी सीखना बहुत ज़रूरी है, क्योंकि हर जगह मराठी का व्यू है। अभी जहाँ मैं रहता हूँ, मैं अकेला वहाँ ममडेन हूँ, मैं वहाँ पर सब मराठी है, गुजराती है, भैया सब है वहाँ, लेकिन मराठी लोग भी हैं वहाँ। मराठी लोग के साथ मैं बात करता हूँ, रहता हूँ, उनके साथ गणपति लाता हूँ, उनकी सब चीज़ मैं करता हूँ मैं। लेकिन कभी उन्होंने मेरे साथ विरोध नहीं किया कि मेरे साथ भाई तुम मराठी में बोलिए बोला। हम लोग हिंदी का विरोध भी करते हैं, मराठी का विरोध भी करते हैं, कोई जोर जबरदस्ती नहीं है। यहाँ पे भी तो इतने प्यार से हमें बुलाया, हमें मराठी सिखा रहे, हम सीख रहे हैं, हम दिल से सीख रहे हैं। हम चाहते हैं कि मराठी सीखे, लेकिन जोर जबरदस्ती